आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून कसबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 23 रविवार पेठ नाना पेठमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचं रणशिंग आज फुंकण्यात आलं। पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचं दर्शन घेऊन सकाळी ठीक 10 वाजता एका भव्य पदयात्रेने या प्रचाराचा शुभारंभ झाला। या प्रचार पदयात्रेचे नेतृत्व कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी केलं। यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला। रासने म्हणाले की कसबा मतदारसंघातून 24 जागांवर कमळ फुलणार असून संपूर्ण पुणे महापालिकेत भारतीय जनता पार्टीचे 125हून अधिक नगरसेवक निवडून येतील। विकासाच्या मुद्द्यावर जनता पुन्हा एकदा भाजपलाच पसंती देईल। कसबा गणपतीपासून सुरू झालेली पदयात्रा प्रभागातील प्रमुख भागातून मार्गस्थ झाली। यामध्ये तपकीर गल्ली, मोठेवाडा, नगरकरवाडा, उमऱ्या मारुती चौक, तिरंगा हॉटेल, मोती चौक, फडके हौद, वज्रदेही मंडळ, तांबोळी मस्जिद, गोपाळकृष्ण चौक, RCM शाळा, देवजी बाबा चौक आणि हमजे खान चौक या मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी पदयात्रेचं स्वागत केलं। या पदयात्रेत प्रभाग क्रमांक 23 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार विशाल गोरख धनवडे, पल्लवीताई जावळे, अनुराधा मंचे आणि ऋतुजा गडाळे हे स्वतः सहभागी झाले होते। उमेदवारांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या। विकास, विश्वास आणि स्थैर्य या त्रिसूत्रीवर भर देत त्यांनी मतदारांशी संवाद साधला आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले। आज पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग सकाळी प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ, सर्व आमदार, शहराध्यक्ष, इतर सर्व पदाधिकारी व सर्व भारतीय जनता पार्टीचे 165 उमेदवार यांच्या साक्षीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून या पुण्यनगरीमध्ये त्यांनी जे केलेलं काम आहे त्या कामाला मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवभाऊंच्या नेतृत्वाखाली विकसित भारत 2047 साली करण्याचा जो संकल्प आहे तो संकल्प सिद्धीला नेण्याकरता पुणे महानगरपालिकेत मागच्या वेळेस 100 नगरसेवक होते, यावेळेस 125 नगरसेवक करण्याचा संकल्प घेऊन आम्ही काम करत आहोत। त्यातले आपणच सांगितले की 2 काल झाले, आता 123 बाकी आहेत। त्या 123 मध्ये कसबा मतदारसंघातील साई प्रभागामध्ये 24च्या 24 उमेदवार आणि आज प्रभाग क्रमांक 23 चे अधिकृत 4 उमेदवार, त्यांची गणपती बाप्पा कसब्याचे ग्रामदैवत गणपती बाप्पाच्या चरणी विलीन होऊन आज या प्रभागाचा शुभारंभ आम्ही करत आहोत। या प्रभागाचे उमेदवार विशालजी धनवडे, पल्लवीताई जावळे, आमच्या गडाळेताई आणि मंचेताई या चौघांच्या प्रमुख उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये व हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने आम्ही आता या निवडणुकीला सामोरं जात आहोत। हा प्रभाग तर 4च्या 4 उमेदवार निवडून येतील। कसबा मतदारसंघामध्ये 100% कमळ फुलेल हा विश्वास मी तुम्हाला व्यक्त करतो आणि पुणे महानगरपालिकेत 125 नगर भारतीय जनता पार्टीचे निवडून आल्यानंतर विकसित भारत या संकल्पेला पुणे शहर सुद्धा त्याच्यात अग्रेसर राहील एवढा विश्वास व्यक्त करतो। नक्कीच आज भारतीय जनता पार्टीने ज्यावेळेस आम्हाला या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली, निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आणि प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आज प्रचाराचा पहिला दिवसाची सुरुवात माननीय आमदार आमचे मार्गदर्शक हेमंत भाऊ रासने यांच्या सोबत या ठिकाणी आम्ही कसबा गणपतीला आलो आहोत आणि कसबा गणपतीचे ग्रामदैवताचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आम्ही आज प्रचाराचा शुभारंभ करत आहोत। याच कसबा गणपतीला, याच कसब्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांनी, जिजाऊंनी या ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवला। अनेक विकासाच्या दृष्टिकोनातनं सर्व समावेशक, सर्वांना सोबत घेऊन एक स्वराज्याचा संकल्प केला होता आणि तो पूर्ण केला। तोच संकल्प आज आम्ही या ठिकाणी करायला आलोय की येणाऱ्या काळामध्ये जो काही आमचा प्रभाग क्रमांक 23 आहे, या 23 मधील सर्व नागरिकांचे सुजलाम सुफलाम व्हावेत। आमच्या भागातील सगळ्या ज्या काही अडीअडचणी असेल त्या सोडवण्याचा आमचा संकल्प असेल आणि विकासाच्याच फक्त मुद्द्यावरती या ठिकाणी आम्ही समाजसेवा करणार आहोत। आम्ही राजकारण करण्याला तयार नाही, पण आम्ही समाजकारण करायला तयार आहोत आणि समाजकारण करून आमच्या प्रभागाचा पूर्णपणे विकास करण्याची आमची भूमिका असेल। यासाठी आजपासून प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी आम्ही करत आहोत। आमचे ग्रामदैवतांपासून आम्ही सुरू करतोय। ही आमची प्रचार फेरी आज सुरू होतीये ऑफिशियली। आता मी तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती करू इच्छिते की आम्हाला भरघोस मतांनी
विजयी करून द्या. आम्ही भाजपाकडून थांबलेलो आहे. भाजपच म्हणजे प्रगती आहे, विकास आहे, हे आपण आतापर्यंत बघत आलोय. त्यामुळे माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की भाजपला वोट द्या. बीजेपीने मला ही संधी दिली, या संधीचं मी नक्कीच सोनं करल आणि माझ्या वार्डाचा विकास करेल. माझ्या वार्डाचा विकास म्हणजे पुण्याचा विकास. खरं तर मी आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे पुणे शहराचे लाडके खासदार मुरली अण्णा मोहोळ यांचे मनापासून आभार व्यक्त करेल. मी भाजप पक्षाचे मनापासून आभार व्यक्त करेल की त्यांनी ही संधी मला दिलेली आहे आणि आम्ही चौघही उमेदवार अतिशय सक्षमपणे प्रभागामध्ये काम करून नेतृत्व करत आहोत. त्यामुळे मी भाजपचा एकच ध्येय आहे की विकास करणं आणि प्रभागामध्ये जितक्यात जास्त विकास करता येईल तो आम्ही आमचं विजन तयार आहे आणि त्या विजन प्रमाणेच आम्ही चालणार आहोत. त्यामुळे आज ही जी संधी भाजपने आम्हाला दिलेली आहे त्याचं आम्ही नक्कीच फळ हे नागरिकांपर्यंत त्यांना विनंती करणार आहोत की बीजेपीला मतदान झालं की हा प्रभाग हा विकसित प्रभाग म्हणून एक आदर्श प्रभाग आम्ही प्रयत्न करणार आहे निर्माण करण्याचा.